बार्शी तालुक्यात एका माजी उपसरपंचानं स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे। नर्तिकेच्या नादी लागल्यानं उपसरपंचावर ही वेळ आल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे नर्तिकेच्या घरासमोर जाऊनच माजी उपसरपंचानं स्वतःला संपवलंय। गोविंद बर्गे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। मूळचे गेवराई तालुक्यातील लुखसमला गावचे ते रहिवाशी गोविंद हे एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडाले होते। याचाच गैरफायदा घेत नर्तिकेनं गोविंद यांच्याकडून पैसे उकळले होते, पण हीच प्रेमाची नशा गोविंद यांना मृत्यूपर्यंत घेऊन गेली आहे। या प्रकरणी गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीतूनच खरं भीषण वास्तव समोर आलंय। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळला। ते गेवराई तालुक्यातील एका गावचे माजी उपसरपंच होते। गोविंद हे प्लॉटिंगचा व्यवसाय करायचे। ते कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात पडले होते। पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती, त्यामुळे गोविंद बर्गे हे अस्वस्थ होते। अखेर सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले, मात्र त्या ठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्यानं गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळाचा पंचनामा केला। प्रथम दर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असलं तरी यामागे घातपात तर नाही ना, या बाजूने देखील पोलीस तपास करतायत। गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे। गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता। 1.5 वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडी तांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्या सोबत ओळख झाली। कालांतरानं गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले। गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते। या दोघांचं प्रेमाचं नातं घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिनं गोविंद यांच्याकडून 1.25 लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते। परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं। पूजा गायकवाड हिनं गोविंद यांच्याशी बोलणं टाकलं होतं। तिनं गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता। आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देखील पूजानं गोविंद यांना दिल्याचं समजतंय। या सर्व प्रकरणामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावात होते। गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते, मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती। सोमवारी मध्यरात्री ते पूजा हिच्या सासुरी येथील घरी आले होते। या ठिकाणी दोघांमध्ये नेमकं काय झालं हे माहित नाही, मात्र दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह सापडला। कारचा दरवाजा लॉक करण्यात आलेला होता। पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता। त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतली होती। गाडीत ड्रायव्हर सीटवर गोविंद हे मृत अवस्थेत आढळले। गोळी गोविंद यांच्या उजव्या कपाळातून डाव्या बाजूनं बाहेर पडली अशी माहिती बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल यांनी दिली आहे। दरम्यान पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करतायत, पण क्षणिक आनंदासाठी लोक इतकं टोकाचं पाऊल उचलत असतील तर हे धक्कादायक आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।